ते 3 वेळा सादर झाल्या. माई शासकीय पटलावर नोंद आहे. या देशाचे माजी कृषी मंत्री. मी त्यांच्या पक्षाचा नाही आहे. आपल्या फेसबुक वॉलवर जायचं, इंस्टाग्रामवर जायचं. मी कोणत्याच पक्षाचा नाही, माई कोणती संघटना नाही आहे. अहो माई एकच पार्टी आहे, ते माई बापाची पार्टी, शेतकऱ्याची पार्टी, कास्तकाराची पार्टी. दुसरी आपली पार्टीच नाही आहे. या देशाच्या माजी कृषी मंत्र्याचा मला फोन आला. या देशाचे, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेब, मी त्यांच्या पक्षाचा नाही आहे, ज्यांना आम्ही टीव्ही मध्ये बघत होतो लहानपणी. एक दिवस त्यांचा मला फोन आला की तुम्ही आमच्या महाविकास आघाडीसाठी सभा कराल काय. आता मी ज्याचं सरकार असलं त्याच्या विरोधात बोलतो. जेव्हा महाविकास आघाडीचं होतं तेव्हाही मी विरोधात होतो. आता येईल चालत मी याच्या विरोधात आहे. ज्याचं सरकार येईल आपण त्याच्या विरोधात आहे. म्हणून मला त्यांचा फोन आला, तुम्ही आमच्यासाठी सभा कराल का. मी म्हटलं एवढ्या मोठ्या माणसानं फोन केला, आपण करू. मग मी जेव्हा सभेला गेलो मुंबईले, तेव्हा मी टीव्हीवर माझ्या भाषण लाईव्ह सुरू होतं 15 न्यूज चॅनलवर. माझी आई सोले काढत होती शेंगाचे आणि माझे बाबा टीव्ही पाहून राहिले होते. अचानक माझ्या आईने मी टीव्हीत दिसलो. माझ्या आई बाबाले म्हणते आपलंच होईल का म्हणते. पण हा मोठेपणा मला कुणामुळे मिळाला मी तुम्हाला सांगतो. मी ओबीसी समाजातला कुणबी जातीचा पोरगा आहे. पण या ओबीसी समाजातल्या कुणबी जातीच्या पोराले, 2 एकर कास्तकाराच्या पोराले तुमच्यासारख्या पिंपरी खुर्द मधल्या विद्वान मंडळींसमोर मज पामर अशी काय फरकपण. पायीची वाहन पायीच बरी की तुमच्यासारख्या विद्वान मंडळींसमोर ज्या महापुरुषामुळे मला इथे बोलण्याचा हक्क मिळाला, तुम्हाला इथे बसण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा, राहण्याचा, वागण्याचा हक्क मिळाला, तो कोणामुळे की जखडबंद पायातले साखड दंड, तटातट तुटले तू ठोकताच बंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे, असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि महिलांना माझा प्रश्न, पुरुषांतरा आपलं भाषण असंच चालते का कू. आपण ते नाही सांगत एक होता राजा ते नखलला भजा, मग काय सांगता रिकामा जागा भरा. महिलांना माझा प्रश्न, काकू तुमच्या घरी पाहुणे आल्यावर चहा कोण करते. नवरा करते का बायको करते. बोलत नाही काय तुमच्याकडे लोक. तुमच्या घरी पाहुणे आल्यावर चहा कोण करते. बाई करते. पोहे कोण करते. बाईच करते. बैठकीत कोण बसते. माणूस. म्हणजे चहा बाई न करा, पोहे बाई न करा, घरचा रोग्या बैठकीत. कोणत्या ग्रंथात लिहिलंय काकू. असा कोणता ग्रंथ आहे का पाहुणे आल्यावर बाईनं चहा करावा, पाहुणे आल्यावर बाईनं पोहे करावे, घरच्या नवऱ्यानं बैठकीत बसावं. ही पुरुष सत्ताक संस्कृती आधीपासून सुरू आहे. आधी तुम्ही गौऱ्या स्थापायच्या कामीच्या होत्या, आधी तुम्ही सडा सारवणच करायच्या कामीच्या होत्या. आजही पा नवऱ्याच्या आधी बायको उठते झोपीतून सडा सारवण करा दे. आधी तुम्ही किचनचे वटे साफ करायच्या कामीच्या होत्या. पण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एक महिला आणि एक महापुरुष असा जन्मायला आला, ज्या महापुरुषामुळे तुमच्या मुली शिकू शकल्या, तुमच्या मुली डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, कलेक्टर झाल्या, IPS अधिकारी झाल्या. नवे तर आमच्या अमरावती जिल्ह्याच्या प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. ते कुणामुळे की तू जात दारिद्र्याची सूर्यास भेटविली अन ज्योत शिक्षणाची काढोखात पेटविली, लेखनीचा बाण केला नवरणास भेदले तू बंडखोर बापू नक्की व्यवस्था हलविली. त्या माता सावित्रीमाई फुले. आणि ज्या महापुरुषामुळे आज आपण जयंती साजरी करतो शिवाजी महाराजची, पण तो महापुरुष जन्मालाच आला नसता तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळू शकले असते का. नाही. ज्याप्रमाणे जगनाडे महाराज नसते तर संत तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा आपल्यापर्यंत पोहोचू शकली नसती. त्याचप्रमाणे जर महात्मा ज्योतिबा फुलेंनी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली नसती तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू शकलो नसतो. म्हणून ज्या महापुरुषामुळे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत, ज्या महापुरुषामुळे
ज्या महापुरुषाने या देशाच्या इतिहासातली मुलींसाठी पहिली शाळा काढली पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये, ते महात्मा ज्योतिबा फुले. आणि ज्या संतांना आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या, संत म्हणत आहे मी काकू, संत नाही तर काही काही लोकांची गफलत होते, चमत्कार करणारे संत, धान दुपाऱ्या दाखवणारे संत. आता मी वारकरी आहे, तुम्हाला माझा इतिहास सांगा नाही, तुम्हाला आक्षेप असन बा, मी वारकरी आहे, माझ्या घरानं वारकरी आहे. करण भाऊ माझ्या घरी आलते, आमचे संतोष दादा नारनवरे माझ्या घरी आलते. माझ्या आजोबाले 11 लेकरं होते. किती? 11 लेकरं. 11 लेकरं टाकून, बुढी टाकून माझ्या आजोबा संसाराचा त्याग केला आणि पंढरपूरले तपकिरी महाराजाच्या मठामध्ये 1975 राहिले चालले गेले. हो, आणि तिकून काही आलेच नाही वापस. 1990 मरण पावले. तेव्हा काही फोन होता का? तेव्हा 1990 नव्हता फोन. तेव्हा काय होतं? मग पत्र होतं. माझ्या आजोबा 1990 मरण पावले. तिथून माझ्या आजोबाच्या तिकडून डायरेक्ट पत्र आलं. पत्र पोहोचलं 13 दिवसानं घरी. 13वीच्या दिवशीच पत्र आलं. तिकडे पाहू नका, ते तुमच्या गावातलेच होय ना. आजचा खरा हिरो मी आहे, जरी मी हिरो सारखा दिसत नाही म्हणतात. खरंच भोळे लोक आहे तुमच्या गावातले. 1990 पत्र आलं आणि 13वीच्या दिवशी माझ्या वडिलांना माहिती पडलं की माझे आजोबा यांचा स्वर्गवास झाला. माझे आजोबा गेले. माझ्या वडिलांना 26 दिवस पंढरीची वारी पायदळ केली आहे. मी 1.5 तासाचा हरिपाठ करतो, मला कीर्तनही येते. पांडुरंगा करू प्रथमन मन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा, या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. आपल्याला कीर्तनही येते का? सगळंच येते मला. गजानमारची भावनी म्हणू काय? गजाननाची भावनी नित्य सावी ध्यानी मनी, भावन गुरुवारी नेमे करा पाठ गो भक्तीने. आहे ना, विघ्ने सारी पडती दूर, सर्व सुखाचा येई पुर, चिंता साऱ्या दूर करी, संकट आहे सगळंच येते आपल्याला. असं काहीच नाही जे मला येत नाही. आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. बरं, तुम्हाला असं वाटत असेल हा वराडी भाषा बोलून राहिला तर हा अनपढ आहे बा. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम फ्रॉम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. नागपूरच्या विद्यापीठातून बापूराव देशमुख कॉलेजमध्ये माझा परवाच कार्यक्रम झाला. ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो त्या कॉलेजमध्ये माझा कार्यक्रम घेतला परवा माझ्या प्रिन्सिपलनं. तर संत कोणाला म्हणावं? संत म्हणजे कोण? जगाचे कल्याण, संताचे विभूती, देह कष्टविती परोपकारी, जे समाजाच्या कामात येतात, जे जगाच्या कामात येतात, ते खरे संत. संत म्हणजे कोण? संत म्हणजे तुकाराम महाराज. संत म्हणजे कोण? संत म्हणजे सेवालाल महाराज. संत म्हणजे कोण? संत म्हणजे तुकडोजी महाराज. पण ज्या संतानं आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या, पण स्वतःच्या मुखात कधी बुंदीचा दाना सुद्धा घेतला नाही काकू. जो संत गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला करत पंढरीच्या वारीले गेला काका, पण कधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. ज्या संतांना गावागावामध्ये जाऊन रस्त्यावरची घाण तर स्वच्छ केलीच, पण लोकांच्या मस्तकातली अंधश्रद्धेची घाण सुद्धा स्वच्छ केली. आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की बाबा रे, एक लोटा जल सब समस्या का हल. असं सांगितलं का? तो प्रदीप मिश्रा आलता उत्तर भारतातून. कुठं? आपल्या महाराष्ट्रात. कोण कोण ऐकते? हात वर करा बरं. प्रदीप मिश्रा मधला तिसरा, आता सगळं विसरा. सांगा बरं. बाया ऐकतात, तुमच्या इकडल्या नाही ऐकत. आमची संस्कृती ज्ञानोबा तुकोबांची, आमची संस्कृती संत एकनाथ महाराजांची, आमची संस्कृती संत सेवालाल महाराजची. आणि तिकडून प्रदीप मिश्रा आला. आता तुम्ही माझ्या भाषणात आले, याच्याकडून तिकीट घेतली का कोणाकडून? भाषण ऐकायची? बरं, तिकीट नाही घेतली. कोणाकडून घेतली? हातवर करा बरं. फ्री मध्ये आहे भाषण, आपलं फ्री मध्ये ऐकून राहिले. पण प्रदीप मिश्राचं भागवत ऐकाले. समोरची VIP सीट 11.5 लाख रुपये. प्रदीप मिश्राच्या 7 दिवसाचा खर्च 1 कोटी रुपये. माझा गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रम होता. श्यामबालाची कथा नाही सांगत आहे मी काकू. श्यामबाला तिला रथ आला, असंच होतं ना ते. गोंदिया जिल्ह्यात माझा कार्यक्रम होता काका. गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रम झाला. मी रिझर्वेशनच्या डब्यात बसलो. प्रदीप मिश्राचं भागवत अकोल्याने सुरू होतं आणि अनायसे माया कार्यक्रम अकोल्यातच होता. म्हणून मी रिझर्वेशनच्या डब्यात बसलो. तिथं मूर्तिजापूर नावाचा तालुका लागते.
मूर्तिजापूर नावाच्या ठिकाणी ट्रेन थांबली. अचानक रिझर्वेशनच्या डब्यात 15 बायानं अतिक्रमण केलं. 15 बाया बसल्या. त्याच्यातली एक बाई मला म्हणते, अजी म्हणते तुमचा तर कार्यक्रम आमच्या गावात झाला. मग मोठं मोठं भाषण केलं म्हणते, देना म्हणते आता बसायला जागा. तर मी बसायला जागा दिली. काकू 15 जणी होत्या, 5 जणीले बसायला जागा दिली, बाकीच्या 10 जणी माझ्या अंगावर पडल्या. मी म्हटलं एवढी गर्दी करून तुम्ही चालल्या कुठं? तर चाललो म्हणे प्रदीप मिश्राचं भागवत ऐकाले. तर प्रदीप मिश्रा काय सांगते म्हटलं आजी? तर प्रदीप मिश्रा सांगते म्हणे एक लोटा जल सब समस्या का घेणं ना देणं फुकटचं कंदी लावून येणं. काय सांगते म्हणे? एक लोटा जल सब समस्या का. आता हे लहान लहान लेकर आहे, लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो, काही खोटं बोलत नाही आपण. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. संत तुकाराम महाराज म्हणायचे. आता हे लहान लहान लेकर आहे, लाईव्ह एक्झाम्पल. बाबू बिना अभ्यास केल्यानं पास होत असते का बाई? नाही. तुम्ही अभ्यासच नाही केला तर पास व्हाल का? नाही. पेपरले बिना अभ्यास करून गेल्यानं पेपर लिहिता येते का? नाही. ह्या लहान लहान लेकरायला समजते, पण मोठ्या मोठ्या बायाला समजत. मार जाते सोमवारी गडवा घेऊन एकमेकीच्या अंगावर पडेपर्यंत. प्रदीप मिश्रानं सांगितलं बेलाचं पान घ्या, बेलाच्या मधल्या पानाले सय्यद लावा, 11 बेलाचे पानं पोराच्या हातात ठेवा. जर त्याचा पेपर असेल तर त्याचा हात आपल्या हातात धरा. महादेवाच्या मंदिरात जा, महादेवाच्या पिंडीजवळ आपल्या पोराले बसवा. 11 वेळा मधल्या पानाले सय्यद लावून त्या पिंडीवर तुम्ही बेलवा. तुमचा पोरगा बिना अभ्यास केल्यानं पास होते. हे ज्या प्रदीप मिश्रानं सांगितलं त्याचा पोरगा 10 दिवसानं 8वीत नापास झाला. अटकली कुट्टी तर जाशील कुट्टी. काय ऐकून राहिलो महाराज सांगते का? आपण ऐकून काय राहिलो? आमची संस्कृती ज्ञानोबा तुकोबांची. ज्या संतानं कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं, बाबा रे कसे व्हायचे तुम्ही? अरे डोक्यात बच ऊ आहे, ना काय शेंबूड आहे, पोटात घाण आहे, डोळ्यात चिपड आहे. देवाले काय एवढं रिकाम पण आहे का तुमच्या अंगात आले? देव कधी कुणाच्या अंगात येत नसते. देव अंगात आणणार हे पाखंडीच असते. गाडगे बाबा कीर्तन करायचे, तुम्ही देव पाहिला का जी? लोक म्हणाचे बाबा देव नाही पाहिला. मग तुम्हाला देव पाहायचा आहे का जी? लोक म्हणाचे बाबा हो. मग लोक वर पाहायचे असे, वरून येते देव. गाडगे बाबा विचारायचे देव किती आहे जी? लोक म्हणाचे बाबा देव एक आहे. बरोबर आहे, देव किती आहे? देव किती आहे? बोलत नाही का? बोला ना जी. गाडगे बाबा प्रश्न विचारायचे देव किती आहे जी? लोक म्हणाचे बाबा देव एक आहे. मग तुम्ही म्हणता देव एक आहे, मग आपल्या गावातली मरीमाय कोण आहे रे बुवा? बाबा देव आहे. मग देव किती झाले रे? बाबा देव 2 झाले. मग तुम्ही म्हणता देव 2 झाले, मग आपल्या गावातला मसन्या बाबा कोण आहे रे बुवा? बाबा देव आहे. मग देव किती झाले? बाबा देव 2 झाले. मग तुम्ही म्हणता देव 2 झाले, आपल्या गावातला इतू बाबा कोण आहे रे बुवा? बाबा देव आहे. मग देव किती झाले? बाबा देव 3 झाले. तुम्ही तर म्हणे देव एकच आहे. मग एवढा मोठा कारखाना आला कुठून? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है. सागर से उठा बादल बनके, बादल से फटा